नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, सध्या खरीप 2025 हे चालू आहे. त्याच्यामुळे बघा, ई पीक पाहणी हे सध्या बंधनकारक केलेलं आहे. कारण तुम्ही जर पीक विमा जरी भरला, आता शासनाने हे सुद्धा बंधनकारक केलेलं आहे की जर तुम्ही पीक विमा भरला आणि तुमचा पीक विमा जर मंजूर झालेला असला आणि जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसली तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही. त्याच्यामुळे बघा, ई पीक पाहणी हे पीक विम्यासाठी अतिशय बंधनकारक केलेलं आहे. आणि याच ई पीक पाहणीविषयी आज आपण माहिती थोडी सविस्तर पाहणार आहोत की हे नेमकं आवश्यक काय आहे आणि हे नेमकं याचे चालू कधी होणार, सध्या चालू आहे का. कारण बरेच शेतकरी लेवलला ई पीक पाहणीसाठी ज्यावेळेस करतात त्यावेळेस त्यांना असा मेसेज दाखवतोय की सध्या शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी बंद केलेली आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मग सहाय्यक लेवलचं असेल, त्याच्यावरचं झालं तर मग तलाठी लेवलचं असेल, परंतु सध्या ई पीक पाहणी बंद आहे. तर बघा, आता ही ई पीक पाहणी साधारणतः असं बोललं जाते की 15 जुलैला चालू होईल की आणि कोणी असं म्हणते की 1 ऑगस्टच्या दरम्यान चालू होईल. परंतु जरी 15 जुलैला जरी चालू झाली तरी सर्वांनी ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे, किंवा 1 ऑगस्टला जरी चालू झाली तरी ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेस याच्याविषयी एक बरोबर आणि शासनाकडून जे अपडेट येईल तर ते अपडेट आम्ही पुढेही तुमच्यापर्यंत ई पीक पाहणीविषयी नक्की पोहोचू. तर बघा, त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे. आता याच्यामध्ये काय होतंय बघा, बरेच शेतकरी पीक विमा भरत असतात, परंतु तुम्ही भरलेला पीक विमा समजा मंजूर झाला, त्याच्याविषयी जर तुम्ही क्लेम केला, सेल्फ क्लेम केला आणि तो क्लेम जर तुमचा मंजूर झाला, विमा प्रतिनिधी ज्यावेळेस तुमचा त्याच्यावेळेस ती क्षेत्रावर तुमच्या आहे की नाही हे पाहतं, त्यावेळेस तुमची सातबाऱ्यावरती ई पीक पाहणीची नोंद नसते. आणि ई पीक पाहणीची नोंद नसल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा होत आहे की जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही ज्या पिकाचा विमा भरलेला आहे तर ते पीक तुमच्या शेतात ई पीक पाहणीच्या नोंदणीद्वारे नसेल तर तो विमा तुमचा रिजेक्ट केला जातो. त्या विम्याचा तुम्हाला 0 रुपये भेटतात, म्हणजे 1 रुपया सुद्धा भेटत नाही. त्याच्यामुळे आता तर फार्मर आयडी आणि ई पीक पाहणी हे अत्यंत एक महत्वाचं असं केलेलं आहे आणि बंधनकारक केलेलं आहे. तर बघा, आता याच्यामध्ये काय होतं तर जे सुरुवातीला तलाठी आपले जे गावातील जमिनीची नोंद असेल ते तलाठ्यांना द्यायचे आणि तलाठी काय करायचे की कोतवाल यांनी दिलेल्या नोंदीनुसार ती नोंद लावत होते. परंतु शासनाने काय केले, आता शेतीचं विविध तंत्रज्ञान असं म्हणजे वरती विकसित होत चाललेलं आहे वरवरती, आणि ते विकसित झाल्यामुळे शासनाने एक आधुनिक पद्धत आणलेली आहे आणि त्या आधुनिक पद्धतीने आता तुमच्या पिकाची नोंद तुम्हीच लावायची आहे. मग समजा तुम्ही रानामध्ये पेरलेलं आहे, परंतु जर त्याची ऑनलाईन सातबाऱ्यावरती नोंद नसेल तर ते पीक तुमचं म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर तुम्हाला बँकेचं लोन असेल किंवा शेती संबंधीच्या जे काही योजना असतील ते तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळे तुमचं ई पीक पाहणी पहिली स्टेप हे करणं बंधनकारक आहे. त्यानंतर ज्या पिकाचा तुम्ही शेतामध्ये लावलेला आहे, ज्या प्लॉटवर लावलेला आहे त्याच प्लॉटवरचं क्षेत्र तुम्हाला पीक विमा भरताना लावायचा आहे. आणि जर अशा प्रकारचं तुम्ही समजा पीक विमा भरला समजा कांद्याचा आणि त्या ठिकाणी तुमच्या प्लॉटवर जर कांदा नसेल तर हा फौजदारी प्रकारचा गुन्हा होऊ शकतो. आणि जर अशा प्रकारचं शेतकऱ्याने चुकीचं केलं तर त्या संबंधित शेतकऱ्याला पुढील 5 वर्ष कोणत्याही योजनेचा लाभ भेटणार नाही, त्या शेतकऱ्याला काळ्या यादीमध्ये टाकणार आहेत. त्याच्यामुळे हेही लक्षात असू द्या की आता शासनाचं एक महत्वाचा आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम शासन राबवत आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा गैरप्रकार होऊ नये हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे ज्या पिकाची नोंद ई पीक पाहणीद्वारे तुम्ही लावलेली असेल, शक्यतो म्हणजे नाही त्याच पिकाचा पीक विमा तुम्ही भरायचा आहे. आणि पुढची प्रोसेस आहे की तुम्ही समजा तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर तुम्ही सेल्फ क्लेम सुद्धा करू शकता. त्याच्यासाठी एक वेगळं ॲप आहे. परंतु आता बघा, काढणी पश्चात नुकसान भरपाई या एकाच ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना आता पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता ह्याचा ज्यावेळेस तुम्ही सेल्फ क्लेम कराल याला सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. याला नेमकी कुठली पद्धत असेल आणि सेल्फ क्लेम आता कुठल्या ॲपद्वारे करायचा
हे सुद्धा आम्ही तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये ज्यावेळेस ई पीक पाहणी चालू होईल त्या व्हिडिओमध्ये आपण नेमका याचा क्लेम सेल्फ क्लेम कुठल्या ॲपद्वारे करायचा आणि कशा प्रकारे करायचा आणि काय काय नुकसान झाल्यावर करायचं याच्याविषयी सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता बघा, तुम्ही ई पीक पाहणी केली तर जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा असला तर तुम्हाला तात्काळ एक वेळेस दुरुस्ती करता येते एडिट करून. पण ज्या वेळेस तुम्ही एकदा दुरुस्ती करून परत सबमिट केलं तर त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला कोणतीही दुरुस्ती करता येत नाही. मग ते तुम्ही केलेली नोंद तलाठ्याच्या लॉग इनला जाते, म्हणजे तलाठ्याच्या पीसीला जाते आणि तलाठी मग त्याला मंजुरी देत असतात. तलाठी त्याची नोंद करत असतात. याच्यामध्ये जर काय अडचणी आल्या तर तलाठी तुम्हाला 48 तासात तुम्हाला ते तलाट्याकडून नोंदलेलं दिसतं. त्याच्यामुळे बघा, तुम्हाला बोर नोंदवायचा असेल, शेतावरची बांधावरची झाडे सुद्धा तुम्ही नोंदवू शकता. तुम्हाला जमिनीची विहीर पड असेल किंवा इतर कुठल्या प्रकारची पड असेल ते सुद्धा तुम्ही ई पीक पाहणी ॲपद्वारे बनवू शकता. याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ मागच्या वेळेस बनवला आहे. परंतु जर आता अजून काय वेगळं याच्यामध्ये जर काय बदल झाला असेल तर ते सुद्धा आपण एक नेमकं ई पीक पाहणी कसं भरायचं, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येतं, त्याच्यानंतर सेल्फ क्लेम कसा करायचा, तर हे सुद्धा आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. याच्यासाठी आपण ज्यावेळेस ई पीक पाहणी रेग्युलर चालू होईल आणि त्यावेळेस आपण हे सर्व डिटेल सांगू. त्याच्यात सेल्फ क्लेम कसा करायचा याच्याविषयी सुद्धा आपण एक शेतकऱ्यांसाठी अतिशय व्यवस्थित डिटेल असे माहिती पाहणार आहोत. त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांनी आता हे लक्षात ठेवायचे की तुम्हाला फार्मर आय डी आणि ई पीक पाहणी हे आता खूप बंधनकारक केलेलं आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. कारण शेतीविषयी तंत्रज्ञान आता वरच्यावर जसं आपण पुढे जाऊ तसं तसं वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे जे काही तंत्रज्ञान असेल, जी काही शेतीविषयीची असेल किंवा शेतीच्या योजनेविषयी जी काही अपडेट असेल तर ती अपडेट आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. आता याविषयी आमचा एक मराठी दरबार या नावाने एक ग्रुप आहे. तर या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आपण खाली एक लिंक दिलेला आहे. टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे. त्या टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे. अजूनही जर कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजून याविषयी जर काही नवीन अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.